नमस्कार, आरवी कदम या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मिनी पझल मॅट सोबत लहान मुलांना कसे शिकवू शकतो ते. ही मिनी पझल मॅट तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. ही मॅट लहान मुलांना इजा न होता हाताळण्यासाठी फायदेशीर आहे. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. इथे तुम्हाला कॅपिटल लेटर्स दिसत असतील. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ लेटरसोबत कलर्सचीही ओळख करून देऊ शकतो आपण. सोबत आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो, जसे की झिगझॅग लाईन्स आपण बनवू शकतो. याचा वापर करून आपण मुलांना शाळेत घालण्यापूर्वीच याची तयारी करून घेऊ शकतो. हे 2 वर्षापुढील मुलांना सजेस्ट केलेलं आहे. या ॲक्टिव्हिटीजचा वापर आपण मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी करू शकतो. इंग्रजीमधील व्यंजने म्हणजेच कॉन्सोनंट्स आणि स्वर म्हणजेच वॉवेल्सची ओळख करून देऊ शकतो. इंग्रजीतील स्वर आहेत AEIOU. आपण आपल्या मातृभाषेतून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. प्रत्येक पालकांना वाटत असते आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे इंग्रजी आले पाहिजे. अशा प्रकारे आपण काही लेटर्स काढून मुलांना योग्य जागी कोणते लेटर येईल ते विचारून टेस्ट घेऊ शकतो. अशा प्रकारे बॉक्स तयार करून वेगवेगळे वर्ड्स तयार करू शकतो. खेळातून मुलांना चांगल्या प्रकारे शिकवता येते. तसेच आपल्या मुलांसोबत आपला चांगला बॉन्ड देखील तयार होतो. आपल्याला आपल्या मुलासोबत जास्त वेळ घालवता येतो. अशा प्रकारे आपण वेगवेगळे वर्ड्स तयार करू शकतो, वर्ब्स शिकवू शकतो. अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल. अशा प्रकारे लेटर्सची अदलाबदल करून वेगवेगळे वर्ड्स तयार करायला शिकू शकतो. नवीन वर्ड्स कोणते तयार करू शकतो यासाठी विचार करण्यास भाग पाडू शकतो. आजकाल काही पालक आपल्या मुलांना लवकर शाळेत घालतात. त्याचे वेगवेगळी कारणे असतील. या वयात मुलांना आपल्या पालकांजवळच जास्त सुरक्षित वाटते. आता सगळ्याच महिला शिकलेल्या असतात, त्यामुळे ज्या महिला जॉब करत नाहीत त्यांनी आपल्या मुलांचा अभ्यास घरीच घ्यावा असं मला तरी वाटतं. फर्स्ट स्टँडर्डला जाण्याआधी मुलांना अल्फाबेट्स आणि 1 to 10 नंबर्सच शिकवायचे असतात. या नंबरचा वापर करून आपण मुलांना बेरीज आणि वजाबाकीसुद्धा शिकवू शकतो. अशा प्रकारे आपण एखादी मोठी संख्या घेऊन त्यापेक्षा लहान असलेल्या कोणकोणत्या संख्या घेऊन बेरीज करू शकतो. तसेच त्यातील एक संख्या घेऊन मोठ्या संख्येतून वजा करून दुसरी संख्या कशी येते ते दाखवू शकतो. आपण प्ले ग्रुपपासून सिनियर KG पर्यंत खूप फीज भरत असतो. ती फीज आपण वाचवू शकतो. प्ले ग्रुपपासून सिनियर KG पर्यंत मुलांनी शाळेतच जाऊन शिकलं पाहिजे असं काही कंपल्सरी नसतं. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपण ऑनलाईन सर्च करून घरच्या घरी शिकवू शकतो. जरी स्कूलला गेलं तरी आपल्याला घरी होमवर्क हा घ्यावाच लागतो. एकदा शाळेत गेले की मुलांना कुठे फिरताही येत नाही. हाच त्यांच्यासाठी गोल्डन पिरियड असतो. तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत घालवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त युजफुल वाटला असेल तर तुमच्याजवळ कोणी लहान मुलं असतील अशा पालकांना हा व्हिडिओ शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.